नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आपण आज चिखली तालुक्यातील गोदरी गावामध्ये आपण आहोत. इथे येण्याचं कारण असं आहे की जिल्हा परिषद जी शाळा आहे गोदरीची, त्या शाळेचा शैक्षणिक आढावा आपण घेतोय की इथे कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवलं जाते. काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारतो, तुझं नाव बेटा? अच्छा, बरं किती वर्गाला जातेस? 7व्या वर्गाला जातेस. 7वी मध्ये तुला किती विषय आहेत? मला 7. कोणकोणते? मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास आणि भूगोल. मित्रांनो, 7 विषय आहेत. 7वीने तिने सांगितलेला आहे. तुझा आवडता विषय कोणता? इंग्रजी. इंग्रजीत का? मराठी, हिंदी वगैरे आवडतात? इंग्रजीमध्ये तुला जास्त गुण मिळालेला आहे का? तुला अभ्यास करायची सवय झाली इंग्रजी? सगळं. अशा पद्धतीने मित्रांनो, मुळातच या ठिकाणी आपल्याला मराठी आपली भाषा आहे, परंतु इंग्रजीचं ज्ञान सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. काय सांगणार? शारीरिक शिक्षणामध्ये आपण तू काही भाग घेते? कलागुणांचे जे शिक्षक आहेत त्याच्यामध्ये, खेळांच्या याच्यामध्ये कोणत्या खेळामध्ये भाग घेतला होता? कबड्डी. कबड्डी. कुठे कुठे खेळली का? इथेच साकेगाव. साकेगावला ते खेळलेले आहे. तुझं नाव बेटा? सृष्टी सतीश कुटे. अच्छा, किती वर्गाला जाते? 7व्या वर्गाला. तुझा आवडता विषय? मराठी. बरं, तुला कशामध्ये झेप घेण्याची इच्छा आहे? तुझ्याला शिक्षण वगैरे पूर्ण जर झाल्यानंतर? मला पोलीस. पोलीस बनायचं आहे मित्रांनो तिला, कारण की देशाची सेवा करायची आहे. असे विविध या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी देश पातळीवर या ठिकाणी या गावातील गेलेले आहेत. तर तुझं नाव बेटा? मनस्वी संजय देशमुख. किती वर्गाला जातेस? 8. 8व्या वर्गाला जात आहेत ते. बरं, विद्यार्थी जीवनामध्ये एखादं चांगुलपणाचं लक्षण काय सांगणार? तुझं चांगुलपण काय आहे जेणेकरून या ठिकाणी शिक्षक लोकांना आवडतंय? तुझ्यातला एखादा गुण? मी नियमित शाळेत किंवा अभ्यास करते. नियमित शाळेत जाते आणि अभ्यास करते. हा तिच्यातला एक चांगुलपणाचा गुण या ठिकाणी आहे आणि तो शिक्षकांना आवडतोय. अशाच पद्धतीनं मुलं या ठिकाणी गेल्या पाहिजेत. हाच दृष्टिकोन या जिल्हा परिषद शाळेचा राहिलेला आहे. तुझं नाव बेटा? हरीशा मंजूर शाह. अच्छा, किती वर्गाला जाते? 6वी. 6व्या वर्गाला जाते. बरं, काय सांगू शकेल? तुझ्या शाळेत नुकतं शाळा सुरू झालेली आहे. शाळेचं त्या ठिकाणी शिक्षण कशा पद्धतीने या ठिकाणी तू अध्यापन या ठिकाणी करते? या शाळेत खूप चांगल्या प्रकारे शिक्षण मिळते. इंग्रजी, गणित अशा खूप चांगल्या भाषा शिकवल्या जातात आणि प्रत्येक महिन्याला कोण होईल ज्ञानप्रती प्रश्न मंजुषा अशी एक स्पर्धा सुद्धा घेतली जाते. वा वा वा, छान पद्धतीने या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न या शाळेचा गुरुजन वर्गांचा राहिलेला आहे. तुझं नाव बेटा? संकेत रावसाहेब साहेब. 6वे. किती वर्गाला जातोस? 6व्या वर्गाला जातोस. बरं, कशामध्ये झेप घेणार तू? उद्या जर तुझा जर नोकरी जर इच्छा जर झाली तर लागले शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यानंतर पोलीस मध्ये जायचंय. अशा पद्धतीचे विद्यार्थी आहेत मित्रांनो. त्यांच्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव देणारी ही एक शाळा म्हणजे जिल्हा परिषद गोदरी येथील शाळा. तुझं नाव बेटा? आर्यन रुपी शाळेत. अच्छा, काय नाव तुझं? आर्यन रुपी शाळेत. किती वर्गाला जातोस? 6व्या वर्गाला जातो. थोडंसं माझं भेटू बेटा. अच्छा, बरं, कोणत्या खेळामध्ये आवड आहे तुला? कबड्डी. कबड्डी, क्रिकेट? क्रिकेट पण आवडते. कुठे कुठे खेळला का? इथेच खेळला. कोणते शिक्षक आहे तुला? मैत्री सर. चांगल्या पद्धतीने शिकवतायत? खूप चांगले. कोणता विषय शिकवतायत ते? सगळेच विषय शिकवतात. मुलांचा सर्वांगीण विकास घडावा त्या पद्धतीने या ठिकाणी शिक्षकांचा प्रयत्न राहतो आणि मुलगा या ठिकाणी विद्यार्थी कसा घडेल हाच प्रयत्न या शाळेचा राहिलेला आहे. दुसरे आदर्श शिक्षक आपल्या सोबत आहेत, गोदरी गावाचे शाळेमध्ये आहेत आणि त्यांना गाढ अनुभव आहेत की विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी सवय लावायच्या, कशा पद्धतीनं घडवायचं. सर, आपलं नाव? रवींद्र नादरकर. अच्छा सर, आपण काय सांगणार? कारण आज शाळा उघडून 7 ते 8 दिवस झालेले आहेत. शाळा उघडून जरी 8 ते 10 दिवस झालेले असते तरी ही मुलं पहिल्या दिवसापासून आमचे शिक्षणाच्या प्रवाहात आलेली आहेत. आणि या गावाचं विषय सांगायचं म्हटल्यानंतर तर या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि विशेषतः तर बरेचसे पालक जे आहेत मोलमजुरी करणारे आहेत. या गावामध्ये असे श्रीमंत लोक कोणी नाही आहे आणि हातमजुरी करणारे लोक आहेत. यांचे जे मुलं आहेत ते आमच्या शाळेमध्ये आहेत. आणि या गावाचा जर इतिहास जर पाहिला तर या गावाचे जास्तीत जास्त मुलं हे सैन्यामध्ये
पोलीसमध्ये किंवा मिलिटरीमध्ये अशी भरती झालेली आहे. त्याच्यामुळेच आपण ते अगोदर विचारलं तर मुलांचा त्यामध्ये प्रभाव आहे. परंतु हे थोडं आम्ही बदल याच्या पलीकडे जाऊन आम्हाला ते थोडं बदलायचं आहे. म्हणूनच आम्ही गेल्या 2 वर्षापासून NMS परीक्षा असेल, त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा असेल, तर याच्यावर जास्त फोकस केलेला आहे. आणि त्याच माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून आम्ही त्यांचे जास्तीचे वर्ग घेऊन आम्ही घेत आहोत. आणि त्याचं फलित असं आहे की मागच्या वर्षी आमचे 10 मुलं NMSमध्ये पास झालेले आहेत. त्यापैकी 4 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीच पात्र आहेत. आणि तालुक्यातून सुद्धा आमचं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा नंबर आलेला आहे. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये आमचे जवळपास 17 मुलं मेरिट आलेले आहेत. तर त्यांना सुद्धा शिष्यवृत्ती मिळणार आहे. म्हणजेच आम्ही आणि याच्यासाठी आम्ही मेहनत म्हणून असं येतोय की गेल्या उन्हाळ्यामध्ये जे 2 महिने सुट्टीचे असतात तर त्या मुलांना आम्ही वर्गामध्ये बोलवत असतो. ते शाळेला सुट्टी 1 महिन्यानंतर सुट्टी लागते, परंतु त्यांना सकाळच्या वेळेत 2 तास आम्ही बोलवतो. आणि आमच्या सर्व स्टाफचं सहकार्य आहे की आम्ही त्या ठिकाणी येऊन या मुलांना ते NMS परीक्षा असेल, शिष्यवृत्ती परीक्षा असेल, यांना मार्गदर्शन करतो. आणि त्यांच्यासोबतच काही खालच्या वर्गाचे जे मुलं असतात ते सुद्धा येऊन बसतात, म्हणजे त्यांना सुद्धा तीर्थ देतो. आणि त्याच्या प्रकारचं आमचं म्हणजे आम्हाला त्याचा फार उपयोग झाला. आणि विविध प्रकारचे उपक्रम परिपाठामध्ये असतील, इतर काही प्रश्नमंजुषा मुलांनी जे सांगितल्या त्या प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा सुद्धा आम्ही घेत असतो. आणि यासाठी आम्हाला सर्व गावातल्या लोकांचं सुद्धा सहकार्य लाभतं. आणि गावातले लोक उत्सुकतेने विचारतात की सर ती परीक्षा झाली की नाही, आमच्या मुलाला किती मार्क पडले वगैरे, किंवा अशा प्रकारचं त्यांचं सहकार्य सुद्धा आम्हाला आहे. तर एवढं आपल्या सोबत आहेत. आपलं नाव सर? साहेबराव. अच्छा, बरं काय सांगणार या शाळेबद्दल? या शाळेने जे शिक्षक लोक बी चांगले आपले, म्हणजे असे जुलावून शिकवतात बांधायला. आमच्या बरं, ही जी शाळा जी जुनी झालेली आहे, पडझड झालेली आहे, त्या संदर्भामध्ये काय सांगणार? तिला पुढे 100 वर्ष झालेली आहे आता. अच्छा, जीर्ण हा, झालेली आहे. जीर्ण झालेली शाळा आहे आता. आणि काही मान्यता वगैरे मिळालेली आहे काही? नाही, खोल्यांची? 5 खोल्या भेटल्या आता. 5 खोल्या आता, 5 झाला. अशा पद्धतीने या ठिकाणी 5 खोल्यांचा प्रस्ताव यांनी सांगितलेला आहे की मान्य झालेला आहे. आणि लवकरात लवकर त्या 5 खोल्या या ठिकाणी पूर्ण होणार आणि विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळणारच आहेत.